लाडक्या बहिणींनो फक्त एक मिनिट ही अपडेट बघा. खुशखबर 3,000 रुपये पुन्हा वाटप. 11,750 रुपये खुशखबर लाडकी. तर लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी अखेरकार आलीच बघा. भरपूर दिवसापासून तुम्ही पहिले 3,000 रुपयाची वाट बघत होते. ते 3,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा झाल्यानंतर आता पुन्हा पुन्हा 3,000 रुपये आणि पुन्हा 3,000 म्हणजे 23वा हप्ता प्लस 24वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचे 1,500 रुपये प्लस जून महिन्याचे 1,500 रुपये या 2 महिन्याचे हे 3,000 रुपये वाटप लाडक्या बहिणींनो. किती जिल्ह्यात झाली वाटप तुम्हाला आले नसतील तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. तसेच 11,750 रुपये संदर्भात पण महत्वाची खुशखबर आहे. आताच्या क्षणाची ही सर्वात मोठी बातमी आहे. हो, आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी आहे. ही बातमी तुम्हाला कोणीच सांगितली नसेल, सर्वप्रथम मीच तुम्हाला सांगत आहे. त्यामुळे पटकन या व्हिडिओला लाईक आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग आपण फायनली अपडेट जाणून घेऊया. खुशखबर आहे, आज प्रचंड लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत ही अपडेट ऐकून. चला फायनली बघा आता माहिती. माझी फक्त तुम्हाला एकच विनंती आहे, तुम्ही हा व्हिडिओ ना शेवटपर्यंत पूर्ण बघा. हे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत अपात्र ठरलेल्या 81 लाख लाभार्थ्यांनी गेल्या 22 महिन्यात राज्य सरकारचे जवळपास 26,730 कोटी रुपये लाटले आहेत. अपात्र महिलांकडून रक्कम वसूल न करण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. काय झालेलं आहे आता बघा, 3,000 रुपयाची वाटप आता सुरुवात आहे ना, त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगतोच. पहिली ही अपडेट बघा. या बाकीच्या अपडेट पण जाणून घेणं फार गरजेचं आहे, कारण तुमचा हप्ता चालू राहायला पाहिजे ना. त्यामुळे अपडेट पण बघत राहा, लक्षपूर्वक बघा. माहिती तुमच्यासाठीच आहे बहिणींनो. काय झालेलं आहे, 81 लाख बहिणी अपात्र झाल्या आहेत आणि 22 महिन्यात या महिलांनी किंवा ज्या या योजनेमध्ये पहिले पात्र होतात 26,730 कोटी रुपये लाटलेले आहेत. यामध्ये ज्या महिला वर्ग आहे ना, त्या महिलांकडून 1 रुपया पण वसूल केला जाणार नाही, परंतु पुरुष वर्गाकडून पैसे वसूल केले जाणार आहेत. ओके. आणि मुख्यमंत्री साहेबांनी या संदर्भात आदेश दिलेला आहे. जे पुरुष वर्ग आहे, आता लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी योजना आहे, त्यामध्ये पुरुष वर्गाने लाभ घेतला, त्यामुळे त्या पुरुष वर्गाकडून पैसे जेवढे पण त्यांना मिळालेले आहेत ते संपूर्ण पैसे त्यांच्याकडून वसूल केले जाणार आहेत. आता हे कसं काय सापडलं की यामध्ये कोणते पुरुष होते आणि कोणते महिला होते, तर हे संपूर्ण सापडलं ई-केवायसी मध्ये. आता ई-केवायसी करायला सांगितलं होतं, त्यामुळे ई-केवायसी मुळे भरपूर बहिणींनी केवायसी केले नाही आणि काही पुरुष वर्ग होते त्यांना केवायसी करताच आले नाही, त्यामुळे ते बरोबर त्यामध्ये सापडले आणि आता शासन त्यांच्याकडून वसुली करणार आहे. जवळपास 14 ते 15,000 पुरुष आहेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता. पुढे बघा आता माहिती. हे पहा, मी तुम्हाला पहिलेच सांगून दिलं होतं की 14 ते 15,000 असतील, तर अखेरकार 14,000 पुरुष आहेत. ओके. हे बघा, मात्र सरकारी यंत्रणेची दिशाभूल करत योजनेचा लाभ घेणाऱ्या 14,000 पुरुषांकडून लाभ वसूल केला जाणार आहे आणि हा लाभ कसा वसूल करायचा असा प्रश्न सरकारसमोर आहे. आता ज्या ज्या पुरुष वर्गाला ज्यांनी 1,500 रुपयाचा लाभ घेतलेला आहे आणि भरपूर रक्कम त्या पुरुष वर्गाच्या खात्यामध्ये गेली होती आणि त्यांच्याकडून ते पैसे कसे घ्यायचे हे आता सरकार विचार करणार आहे. त्या संदर्भात आता बैठक होणार आहे. त्या संदर्भात जे काही योजना आहेत त्या आखल्या जाणार आहेत. त्यानुसार जेवढे पण लाभ चुकीच्या खात्यामध्ये गेले आहेत ते वसूल केले जाणार आहेत, खास करून पुरुष वर्गाकडून. आणि लाडक्या बहिणींना जो लाभ भेटलेला आहे, आता सपोज एक लाडकी बहीण आहे, तिला पहिले हप्ता चालू होता आणि अचानक तिचा हप्ता बंद झाला, त्या बहिणीला अपात्र करण्यात आलं. त्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखपेक्षा जास्त झालं असेल किंवा काही कारणास्तव ती बहीण अपात्र झाली, निकषात बसली नाही, अपात्र झाली आणि तिला जेवढे पण ते पैसे मिळाले आहेत, जवळपास तिला 10,000 रुपये मिळाले आहेत किंवा 15,000, जेवढे पैसे मिळाले असतील ते सरकार वसूल करणार नाही. त्यांना जे पैसे मिळाले ते आता ते त्यांचे झाले अपात्र होऊन पण. आणि आता यापुढे त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही, दर महिन्याला 1,500 रुपये मिळणार नाहीत, परंतु त्यांना पहिले जेवढे हप्ते मिळाले आहेत ते सरकार वसूल करणार नाही, ते डायरेक्ट त्या अपात्र बहिणींचे झाले. समजलं? सोप्या भाषेत सांगितलं तुम्हाला. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 21 ते 65 वर्ष वयाच्या आणि वार्षिक 2.5 लाख रुपये उत्पन्न असलेल्या महिला पात्र ठरवण्यात आल्या होत्या. या महिलांच्या बँक खात्यात 1 जुलै 2024 पासून महिना 1,500 रुपयाचा लाभ जमा करण्यात आला. तिजोरीवर पडणारा आर्थिक ताण लक्षात घेऊन सरकारने लाभार्थ्यांसाठी ई-केवायसी लागू करण्याचा
निर्णय घेतला. ई-के-वाय-सी चालू झाली. ई-के-वाय-सीमध्ये भरपूर बहिणी अपात्र झाल्या. ओके, भरपूर बहिणी होत्या ज्या अपात्र झालेल्या आहेत आणि अपात्र झाल्यामुळे त्या बहिणींचा लाभ बंद झाला. परंतु त्यांना जेवढी पण रक्कम मिळालेली आहे ती त्यांच्याकडून वसूल केली जाणार नाही. ओके, फक्त पुरुष वर्गाकडून ती वसूल केली जाणार. समजलं तुम्हाला? पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. त्यामुळे 65 लाख महिला या योजनेतून बाद झाल्या. तर 2.5 लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न आढळून आल्याने 9.5 लाख महिलांचा लाभ बंद करण्यात आला. सुरुवातीला 2,47,00,000 महिला लाभार्थ्यानंतर छाननी अंती तिची संख्या आता 1,66,00,000 वर आली आहे आणि याचा अर्थ 22 महिन्यात 81 लाख लाभार्थ्यांनी 26,730 कोटी रुपयांना शासनाला चुना लावल्याचे हे स्पष्ट झाले आहे. आता यामध्ये महत्त्वाची माहिती बघा. लाडकी बहीण योजनेचे बोगस लाभार्थी किती आहेत? तर 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्या 10 लाख महिला आहेत बघा. त्यानंतर पुढे बघा, सुमारे 5 लाख ज्या महिला आहेत त्या सरकारी कर्मचारी आहेत. आता 5 लाख संख्या सापडलेली आहे ज्या बहिणी सरकारी कर्मचारी होत्या. सरकारी कर्मचाऱ्यांचा पण लाभ बंद करण्यात आला आहे. घरात कोणी सरकारी कर्मचारी पण असेल ना तरी लाडकी बहीण योजनेचा महिलांचा लाभ बंद होतो. त्यानंतर 14,000 पुरुष मंडळ होते आणि त्यांच्याकडून तर वसुली पण केली जाणार आहे. चला ठीक आहे. चला आता आपण फायनली मेन अपडेटकडे वळूया. सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की 3,000 रुपये वाटप आणि 11,750 रुपये संदर्भात खुशखबर लाडकी बहीण. तर ही अपडेट समजून घ्या आता. हे बघा, पहिले मी तुम्हाला 11,750 रुपये संदर्भात माहिती देतो. तर लक्षपूर्वक बघा, 11,750 रुपये काय भानगड आहे? तर हे आहेत 18 कॅरेट सोन्याचे भाव. ओके, हे 18 कॅरेट सोन्याचे भाव आहेत 1 ग्रामचे. जरी आज तुम्ही 18 कॅरेट सोनं खरेदी करायला गेले तर 11,750 रुपये तुम्हाला मोजावे लागतील. चला, याच व्हिडिओमध्ये 18 कॅरेट सोन्याचा भाव पण तुम्हाला सांगून टाकला. तर 11,750 रुपये संदर्भात अपडेट मी तुम्हाला दिली. हे सोन्याचे भाव आहेत आणि 3,000 रुपये लाडकी बहीण योजनेचा 23वा हप्ता आणि 24व्या हप्त्याची अपडेट आहे. आता हे बघा, बोललं तर जात आहे की 3,000 रुपये मिळतील. ज्या पद्धतीने मागच्या वेळी 3,000 रुपये मिळाले त्याच पद्धतीने 3,000 रुपये यावेळी पण मिळतील, परंतु शक्यता कमी आहे. कारण मागच्या वेळी 2 महिन्याचे पैसे थांबले होते, परंतु यावेळी फक्त एकाच महिन्याचे पैसे थांबलेले आहे, म्हणजे 23वा हप्ता, म्हणजे तुमचा मे महिन्याचा हप्ता. आणि मे महिन्याचा हप्ता जून महिन्यात भेटणारच आहे आणि जून महिन्यात म्हणजे आता कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये 1,500 रुपये जमा होणार आहेत. लाडक्या बहिणींनो, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. ओके, मोबाईलच्या मेसेजकडे लक्ष ठेवा. अचानकपणे सांगता येत नाही, कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये डायरेक्ट रक्कम जमा होणार आहे आणि 1,500 रुपयेच माझ्या माहितीनुसार तुम्हाला मिळतील. 3,000 रुपये नाही मिळणार जसे तुम्हाला पहिले मिळाले. फक्त तुम्हाला 1,500 रुपये मिळतील लाडक्या बहिणींनो. ओके, तर ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती राज्यातील सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी. चला, या अपडेट कशा वाटल्या कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. जास्तीत जास्त बहिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटू पुढील व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नवीन माहितीसोबत. धन्यवाद लाडक्या बहिणींनो.